नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनमध्ये काही सविस्तर बातम्या, काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. सुरुवात हेडलाइन्सनी. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. सुनील केदार यांच्या जामिनावर कोर्ट उद्या निर्णय देणार. शिक्षा स्थगितीच्या अर्जावर आता उद्या निर्णय. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी केदार अडचणीत. लोकसभा निवडणुकीकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरणार प्रचाराच्या मैदानात. निवडणुकीकरता भाजपची विशेष रणनीती. फडणवीस करणार राज्यभर मॅरेथॉन दौरा. भाजपचा इतिहास 2014 सालानंतरचा. बाबरी पाडकामावेळी ते बिळात लपून बसले होते. राऊतांची टीका. तर त्यांना वेड्याच्या रुग्णालयात भरती करा म्हणत भाजपचं उत्तर. संभाजीनगरातल्या उमेदवारीवरून खैरे आणि दानवेंमध्ये जुंपली. उद्धव ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. खैरेंच्या बाजूने पदाधिकाऱ्यांचा कल असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईला गेल्यावर मागे हटणार नाही. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आक्रमक. राम मंदिराचं उद्घाटन पाहून आंदोलन ठरवलं नसल्याचंही स्पष्टीकरण. नाना पाटेकर खडकवासल्यातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. पूर्वीच नाना पाटेकरांनी केलं होतं मोदींचं कौतुक. नानांच्या विधानावरून काँग्रेस मात्र आक्रमक. काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेला 14 जानेवारीपासून होणार सुरुवात. राहुल गांधी करणार मणिपूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास. राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण नाही. राज ठाकरेंची न्यूज 18 लोकमतला माहिती. अयोध्येतील राम मंदिराची पहिली झलक न्यूज 18 लोकमतवर. येत्या 22 जानेवारीला मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार. अयोध्येत जय्यत तयारी. आरबीआय कार्यालयातील धमकीच्या ईमेल प्रकरणी मोठी कारवाई. धमकीचा मेल पाठवणाऱ्याला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक. आणि राजस्थानच्या जयपूरमध्ये मित्रांमध्ये झाला वाद. वादातून साथीदारानं आपल्या सहकाऱ्यांना चिरडलं गाडीखाली. एका युवतीचा मृत्यू.